क्रमांक 6 राग तिलकगामा. हरिपाठाच्या 6व्या अभंगाकडे आपण वळतो आहोत. साधू बोध झाला तो नरोनिया ठेला ठाईच मुगावा अनुभव. मागच्या अभंगामध्ये
आपण पाहिलं होतं की भावे विण देव न कळे निसंदेह गुरु विण अनुभव कैसा कळ. ज्ञानेश्वरांचा हरिपाठ स्वतंत्र म्हणावा गेला, एक एक अभंग वेगवेगळा म्हटला तरीही त्यातला अर्थाचा आनंद घेता येईल आपल्याला. पण ज्यावेळी सगळं हरिपाठ म्हणतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं की या सगळ्या प्रत्येक अभंगांमध्ये एक साखळी आहे, एक लिंक आहे. एकातून एक उलगडत जाणारा असे हे अभंग आहे. एका अभंगाचं दुसऱ्या अभंगाशी नातं आहे. 5व्या अभंगात जे त्यांनी सांगितलं होतं गुरुविण अनुभव कैसा कळे, त्याच्याच पुढची पायरी ते या अभंगात सांगतात. साधुबोध झाला तो नोरोनिया ठेला, ठाईच मुलाला अनुभव. साधुबोध म्हणजे सद्गुरूंची कृपा, अनुग्रह, दीक्षा, प्रसाद, उपदेश. या चरणात ज्ञानदेव सद्गुरूंचं लक्षण सांगतात. आपणा सारिखे करती तात्काळ, नाही काळ वेळ तयारा. सद्गुरूच्या बोधामुळे साधक आपलं देहादिक भाव विसरून जातात आणि आत्मस्वरूपाच्या ठिकाणी ऐक्य पावतो, असं त्यांना म्हणायचं. साधकाची मनोभूमी सद्गुरू तयार करतात. साधू म्हणजे सद्गुरू. ज्ञानेश्वर महाराजांच्या सगळ्या वाङ्मयाचं जे वैशिष्ट्य आहे, उपमा, दृष्टांत, काही अभंगात अतिशय सुंदर दृष्टांत दिलेला आहे जो त्यांनी ज्ञानेश्वरी सुद्धा एक प्रकाराने दिलेला आहे. तो इथे वेगळ्या शब्दांमध्ये येतो. कापुराची ज्योती उजळली ज्योती, आईच समाप्ती झाली जैसी. कापूर अग्नीमुळे संपतो. साधकाला आत्माभूती आल्यानंतर जी अवस्था येते त्याचं उदाहरण ज्ञानेश्वर महाराज इथं देतात. कापूराला अग्निस्पर्श झाल्यावर कापूर अग्निरूप होतो, तेजात लय पावतो, मागे काहीही उरत नाही. तसं सद्गुरूच्या उपदेशामुळे साधक देह नाभान सगळं काही विसरून जातो. मी आणि माझेपणाची जाणीव विसरून जाते. कापूर हा संपूर्णतः विलीन होऊन जातो, मागे काहीच राहत नाही. म्हणजे ब्रह्मैक्य स्थिती येते असं ज्ञानेश्वर भावार्थदीपिकेत म्हणतात. जेव्हा कापूर सळो सरे, जेव्हा कापूर जळो सरे, तयाची नाम अग्निपुरे, मग उभयातीत उरे आकाश गेली. कापूर अग्नीमुळे संपतो, अग्नी कापूर संपला की संपतो, म्हणजे केवळ शून्य राहतं. तसं इथं शून्य नाही, तर सद्गुरू स्वरूपात आपल्या स्वरूपात मिळवून घेतात. मोक्ष रेखे आला तो भाग्य विनटला, साधूचा अंकिला हरिभक्त. साधकाच्या जीवनाचं अंतिम ध्येय हे मोक्षात आहे. आणि संत म्हणजे सद्गुरू साधकाला आपला म्हणवतो. साधूचा अंकिला हरिभक्त. अशा साधकाला सद्गुरू मोक्षाच्या रेखेपर्यंत नेतात. मोक्ष रेखे आला तो भाग्य विनटला. आणि असा हरिभक्त साधूच्या अंकित असतो, सद्गुरूच्या अंकित असतो. म्हणून असा हरिभक्त मोठा भाग्यवंत ठरतो. म्हणून ज्ञानेश्वर महाराज शेवटच्या पदव्यात म्हणतात, ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी, हरी दिसे जनीवनी आत्मतत्वी. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, सद्गुरूच्या संगतीमध्ये मला अत्यंत सुख, समाधान, आनंद वाटतो आहे. आणि त्यामुळे जनात वनात म्हणजे अंतर्बाह्य परिस्थितीमध्ये मला केवळ आत्मतत्वाची जाणीव होती आहे. आपण बघितलं होतं की हरिपाठातल्या अभंगामध्ये ज्ञानेश्वर स्वतःचे अनुभव सांगतात. असे अनुभव त्यांनी याच्या पूर्वीच्या फारशा अभंगांमध्ये सांगितलेले नाहीये. ते प्रत्येक अभंगाच्या शेवटी ज्ञानदेव म्हणे जेव्हा येतं त्यात त्यांचा अनुभव येतो. तो अनुभव केवळ 2 ओळीचा नाही आहे. ज्ञानेश्वरांनी तो अनुभव स्वतः अनुभवलेला आहे. त्या स्वरूपापर्यंत ते पोचलेले आहेत आणि त्यातला काही अंश ते आपल्यापर्यंत पोचवतात. ते पोचवत आहेत सर्व, पण आपण त्यातला काही अंश तरी
घेता यावा तो शब्दात त्यांनी मांडलेला आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी, हरी दिसे जनी वनी आत्मतत्वी. हरी मला जन वनी सगळीकडे दिसतोय, आत्मतत्वी सुद्धा तो धारण होतो आहे. म्हणून हरिमुखे म्हणा पुण्याची गणना पूर्ण करी. कुंडली गौरा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय.